Hello, guys. Good evening to all of you. I hope you guys are doing absolutely good in your life. And I'm really sorry for irregular in few days, but I assure you that in next time I will not do it again. So don't worry about it. Okay. So today we are going to learn about the verbal question. Our new topic is verbal question, or the second name is also is that type question. आता आपल्या ह्या क्लासमध्ये आपल्याला वर्बल क्वेश्चन करायचे कसे किंवा होतात कशापासनं, बनतात कसे किंवा त्यांचं स्ट्रक्चर काय, फॉर्म्युला काय, वर्बल हेल्पिंग वर्ब्स कोणते, वर्बल क्वेश्चन करण्यासाठी त्याबद्दल आपण आज या क्लासमध्ये माहिती करून घेणार आहोत. सो जोडून राहा आणि वर्बल क्वेश्चन काय आहे आणि कसे केले जाते ते माझ्यासोबत शिका. चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले वर्बल क्वेश्चन म्हणजेच काय हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. वर्बल क्वेश्चन्स म्हणजेच की असे क्वेश्चन्स जे सायत्कारी क्रियापदापासून चालू होतात. कशापासून चालू होतात? सायत्कारी क्रियापदापासून. त्यांना आपण वर्बल क्वेश्चन्स असे म्हणतो. ठीक आहे. आणि त्याचं दुसरं नाव येस नो टाइप का पडलं असेल? कारण की त्यांचं जेव्हा आपल्याला उत्तर द्यायचं असतं ना, किंवा आपण त्यांचं जेव्हा उत्तर देतो, तेव्हा एक तर येस मध्ये देऊ शकतो आन्सर किंवा नो मध्ये देऊ शकतो. बाकी शब्दांचा आपल्याला वापर करण्याची गरज नाही. म्हणून त्यांना आपण येस नो टाइप क्वेश्चन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर आता व्हर्बल क्वेश्चन्स करण्या अगोदर हेल्पिंग वर्ब्स कोणते आहे किंवा त्यांची यादी काय आहे ते आपण बघून घेऊ. पण त्या अगोदर एकूण आपले हेल्पिंग वर्ब्स आहे 24. किती आहे? 24. परंतु तुम्हाला बोर्डवरती 17च दिसेल. किती दिसेल? 17. कारण की यांचा आणि कर्त्याचा जर आपल्यात ताळमेळ केली तर वर्बल क्वेश्चन घडून येते. म्हणून आपण फक्त 17 इथे लिहिलेलं आहे. आणि त्यासोबत 3 जे आहे ते आहे टू डूचे रूप. कोणते आहे? टू डूचे रूप. आणि टू डूच्या रूपांचा वापर आपण एक तर सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स मध्ये करतो. आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी सेकंड पार्टसाठी तुम्हाला रेडी राहावं लागेल. सो आता पहिले यांचा अभ्यास करू. सगळ्यात पहिले हेल्पिंग वर्ब कोणते आहे ते बघा. फर्स्ट एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज, हॅड, शॉल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. हे आपले काय आहे? हेल्पिंग वर्ब्स आहे. यांच्यापासूनच आपल्याला वर्बल क्वेश्चन्स तयार करायचे आहे किंवा यांच्यापासून वर्बल क्वेश्चन काय होतो? तयार होतो. आता हे झाली हेल्पिंग वर्बची लिस्ट. आता त्याच्यासाठी एक जनरल फॉर्म्युला आहे. म्हणजेच की सर्वांसाठीच तो अप्लिकेबल होतो. सर्वांसाठी म्हणजेच की बाकी यांच्यासाठी नाही. वर्बल क्वेश्चन करताना तर तो कोणता आहे तो आपण बघू. आता इथे फॉर्म्युला लिहिलाय. कोणता फॉर्म्युला आहे? आता तुम्ही म्हणाल दादा इथे तर 2-2 आहे ना. एक असर्टिव्हचा आहे, एक वर्बल क्वेश्चन. मग कोणता खरा आणि कोणता खोटा? खरा खोट्याची गोष्ट नाही. आपलं जे नॉर्मल सेंटेन्स जे असतात ना, आपण नॉर्मल सेंटेन्स जे आपल्याला दिलेले असते त्याचा सुद्धा इथे फॉर्म्युला दिलेला आहे. आणि आपण त्याला कन्वर्ट कसं करतो आहे ते सुद्धा इथे लिहून दिलेलं आहे. ते फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि ते तुम्हाला वर्बल क्वेश्चन करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि ते मात्र असर्टिव्ह असते. ते जे सेंटेन्स असते ना ते असर्टिव्ह असते. प्रत्येक क्वेश्चन हा असर्टिव्ह सेंटेन्स पासूनच तयार झालेला असतो. ठीक आहे. हे पॉइंट लक्षात ठेवा. कामी येईल तुमच्या. फॉर्म्युला असर्टिव्ह सेंटेन्सचा काय आहे? सब्जेक्ट राहील म्हणजेच की एस प्लस एचव्ही. एचव्ही म्हणजेच की हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब प्लस अदर वर्ड. शेवटी फुल स्टॉप आणि मेन वर्ब असेल किंवा नसेल. मुख्य क्रियापदाचं काम एक कधी कधी असते तर कधी कधी नसते. म्हणून त्याला असेल किंवा नसेल असं दोन्ही म्हटल्या जातं. आता त्याचं कन्व्हर्जन बघू आपण. कशामध्ये? वर्बल क्वेश्चन साठी. कन्व्हर्जन करताना काही खूप मोठं काम केलेलं नाही. साधी सोपं. काय साधं सोपं? हा जो कर्ता होता आणि हा जो हेल्पिंग वर्ब होता यांचे प्लेसेस चेंज केले. स्टार्टिंगला कोणाला घेतलं? हेल्पिंग वर्ब. त्यानंतर कोणाला घेतलं? सब्जेक्टला. आणि बाकीचं जे वाक्य होतं ते जशास तसं काय केलं? ॲज इट इज ठेवलं. आणि शेवटी काय दिला? क्वेश्चन भाग दिला. आणि ते कशात रूपांतर झालं मग? वर्बल क्वेश्चन. कशात रूपांतर झालं? वर्बल क्वेश्चन. समजलं? कळालं? सोपी आहे. लक्ष देऊन शिका.
तर सर्व गोष्टी सोपी आणि जर इकडे-तिकडे बघाल तर सर्व गोष्ट कठीण. चला, आता ह्यांचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करू आणि एक्झाम्पल तुमच्या समोर विदिन अ फ्यू सेकंड्स तयार होतील. A few moments later. So now look these examples how to do it. Okay, so here are three examples for you and let's make these examples convert into the verbal question. Okay, चला माझ्यासोबत आता त्यांचं कन्व्हर्जन कसं करायचं ते करूया. आत्ताच आपण थोड्या वेळ पहिले बघितलं की एक फॉर्म्युला लिहिला होता आपण, है ना, जो की वर्बल क्वेश्चन्स कसा करायचा. तो फॉर्म्युला लक्षात ठेवून हे जे वाक्य आपण दिलेले आहे त्यांना काय करा, तुम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न करा वर्बल क्वेश्चन मध्ये. सगळ्यात पहिले काय केलं, आपल्या जे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठे आलेले आहे, है ना, हेल्पिंग वर्ब कुठे आलेले आहे सगळ्यात पहिले त्यांना शोधा. आपण लिस्ट लिहिली आहे, ते सगळ्यात पहिले तुम्ही पाठ करायला पाहिजे. ठीक आहे, आणि ते पाठ केल्यानंतर मग तुम्हाला ते वर्बल क्वेश्चन करणं सोपे होऊन जातं. तर मग सगळ्यात पहिले फर्स्ट वाक्य आपलं जे आहे, आय वॉज इन नागपूर येस्टरडे. या वाक्यातला सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, हेल्पिंग वर्ब शोधा. शोधा, शोधा, शोधा. मिळाला? हा आहे. कोणता आहे? वॉज. काय करायचंय? वॉजला सगळ्यात सुरुवातीला घ्या, म्हणजेच की कर्त्याच्या जागेवरती. काय होईल? सुरुवातीला आला तो. घेतला? वॉज. त्यानंतर कोणाला ठेवायचं? फॉर्म्युलानुसार. हां, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला विसरायचा नाही. त्यानंतर आपण काय घेतो आहे? कर्ता. ठीक आहे, म्हणजेच की सब्जेक्ट आपला जो आहे तो, आणि जे रिमेनिंग सेंटेन्स आहे ते ॲज इट इज. मीन्स इन नागपूर yesterday. And don't forget to give question mark at the end because you are making the verbal question. I hope you understand the first example. Now let's look at the second. तेच पहिले स्टेप आपली तीच आहे. सगळ्यात पहिले वाक्यातला हेल्पिंग वर्ब कोणता आहे तो ओळखा. तो ओळखल्यानंतर तुमचं जे वाक्य आहे ते करायसाठी तुम्हाला सोपे होऊन जाईल. आता याच्यातलं हेल्पिंग कोणतं? हॅज. कोणता आहे? हॅज. घ्या त्याला समोर. बदलावा त्याची जागा. बदलली? आता त्याचा कर्ता घ्या त्या वाक्यातला. कोणता आहे? ही. त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज, which is a new car, and lastly you have to give the question mark. Okay, so let's look over the last example. Here is the helping verb, which is the can. Now change their places. can ला घ्या समोर. घेतलं? त्यानंतर त्याचा कर्ता जो की कोण आहे? शी. त्यानंतर बाकी शिल्लक राहिलेलं जे वाक्य आहे ते जशाच तसं. त्यानंतर प्ले, नाईसली, and lastly the question. तर असे करायचे असतात वर्बल क्वेश्चन. आय होप तुम्हा लोकांना कसं करायचं वर्बल क्वेश्चन ते कळालेलं असेल. फॉर more practice, I have give some example in the description box in the PDF form. So check out that and solve them. And if you have any query about that, you can DM me on my social media, means the Instagram, or you can comment on that. I will surely reply your doubts. Okay. So that's it for today. I hope you guys love this video. If you like it, don't forget to like, share, subscribe with your friends and family. And we will meet in the next part, in the second part of the verbal question. Till then, tata, bye bye, see you again, and sayonara.